जर हे ग्रीन एरोज तुमच्या देखील वायटी स्टुडिओ मध्ये येत आहेत तर समजून जायचं की तुमचं चॅनल देखील लवकरात लवकर मॉनिटाईज होणार आहे, कारण की तुमचं चॅनल जे आहे YouTube स्वतः लोकांना रेकमेंड करत आहे। तर काय आहे हे ग्रीन एरो, काय आहे याच्या मागचं रहस्य, काय आहे याच्या मागची सत्यता, हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे तुमचं चॅनल जे आहे ग्रो होत आहे, मॉनिटाईज होणार आहे किंवा नाही। व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, छोटासा आहे पण शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला खूप सखोल माहिती या व्हिडिओद्वारे मिळणार आहे। आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज युजफुल माहितीपूर्ण वाटत असतील तर नक्की लाईक करा। जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल वरती देखील क्लिक करा, म्हणजे जेव्हाही मी व्हिडिओज पोस्ट करेल नोटिफिकेशन जे आहे तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येईल। आणि अशाच प्रकारच्या YouTube संदर्भातल्या माहितीसाठी, इन डिटेल माहितीसाठी, रूल्स रेग्युलेशन पॉलिसी अपडेटसाठी तुम्हाला या चॅनलवरती खूप सारी माहिती मिळणार आहे। सो नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। हाय हॅलो नमस्ते, मी माया तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असा टॉपिक घेऊन आलेले आहे, म्हणजे तुम्हाला समजेल की चॅनल जे आहे ते ग्रो होत आहे किंवा नाही। कसं ओळखायचं आपलं चॅनल ग्रो होत आहे किंवा नाहीये हे YouTube तुम्हाला स्वतः सांगत आहे। इथे मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ करून दाखवणार आहे की चॅनल जे आहे ग्रो होत आहे किंवा ग्रो होत नाहीये ते। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला वायटी स्टुडिओ ओपन करायचा आहे। आता वायटी स्टुडिओ ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे बघा सुरुवातीच्या डॅशबोर्डवरतीच तुम्हाला हे 3 ग्रीन एरो दिसत आहेत की जे वरच्या दिशेने जात आहेत। आता रेव्हेन्यूचा एरो जो आहे तो माझा वरच्या दिशेने जात नाहीये, कारण की मी मुंबईला असताना खूप कमी व्हिडिओज टाकले होते आणि त्यामुळे रेव्हेन्यू थोडासा असा कमी होत आलेला आहे। तर हे 3 एरो जो आहेत ते 3 एरो ज्या वेळेस तुम्हाला वायटी स्टुडिओ मध्ये वरती जाताना दिसत आहेत त्यावेळेस समजून जायचं आहे की आपलं चॅनल जे आहे ग्रो होत आहे आणि YouTube जे आहे आपलं चॅनल लोकांना रेकमेंड करत आहे। कारण की हे 3 वरती जाणारे एरोज दर्शवत असतात की आपल्या चॅनलला व्ह्यूज किती येत आहेत, आपल्या चॅनलचा वॉच टाइम किती वाढत आहे, आपल्याला रेव्हेन्यू किती मिळत आहे आणि आपल्या चॅनलमध्ये किती सबस्क्रायबर्स वाढत आहेत। तुम्हाला मी अजून दाखवते। आता आपण एनालिटिक्स मध्ये जाऊया। एनालिटिक्स बेस्ट आहे आपलं चॅनल कशा प्रकारे काम करत आहे ते बघण्यासाठी। तर एनालिटिक्स मध्ये गेल्यानंतर यामध्ये देखील तुम्हाला दिसत आहेत की हे तिन्ही जे एरो आहेत हे तिन्ही एरो हे वरच्या दिशेने जात आहेत। रेव्हेन्यूचा एरो माझा थोडासा थांबला आहे, कारण की मुंबईला होते आणि मुंबईला असल्या कारणामुळे खूप कमी व्हिडिओज मी टाकत होते आणि जेवढे तुम्ही कमी व्हिडिओज टाकणार तेवढा तुमचा रेव्हेन्यू देखील कमी येत असणार आहे, म्हणून रेव्हेन्यूचा एरो जो आहे तो जसाच्या तसा आहे। पण हे जे दुसरे 3 एरो आहेत माझे व्ह्यू, सबस्क्रायबर्स आणि वॉच टाइम, हे तीनही एरो माझे वरती जात आहेत। त्याच्या खाली ग्रीन शब्दांमध्ये जे काही दिलेलं आहे ते देखील हिरव्या कलरमध्ये आहे, म्हणजे ते देखील जास्त वाढत आहे। तुम्ही बघू शकता की ग्रीन एरो वरती जात आहे। खाली देखील माझ्या लास्ट 28 डेज मध्ये मी कशा प्रकारे काम केलेलं आहे, माझं चॅनल कशा प्रकारे ग्रो झालेलं आहे ते दिसत आहे। ह्या लास्ट 28 डेज मध्ये ना थोडंसं कमी आलेलं आहे, कारण की मुंबईला असल्यामुळे मी एवढे व्हिडिओज, एवढे शॉर्ट्स पॉसिबल नव्हते टाकणं माझ्याकडून। पण तरी देखील जेव्हा केव्हा मला वेळ मिळायचा तेव्हा मी माझे व्हिडिओज पोस्ट करायचे, शॉर्ट्स पोस्ट करायचे, टाइमातला टाइम काढून व्हिडिओज बनवायचे, आणि म्हणून हे जे काही एरो आहेत हे एरो तुम्हाला वरती जाताना दिसत आहे। तर हे सगळं तुम्हाला सांगत आहे की तुमचं चॅनल ग्रो होत आहे, YouTube जे आहे तुमचं चॅनल लोकांपर्यंत पोहोचवत आहे। तुम्ही देखील तुमचा वायटी स्टुडिओ ओपन करून बघा की तुमच्या कोणत्या व्हिडिओवरती अशा प्रकारे एरो दिसत आहे, तुमच्या मेन डॅशबोर्डवरती अशा प्रकारे एरो दिसत आहे किंवा नाहीये। आणि जर असे एरो दिसत असतील, अशा ग्रीन कलरमध्ये एरो दिसत असतील तर समजून जायचं की तुमचं चॅनल जे आहे लवकरात लवकर मॉनिटाईज होणार आहे। आता अजून एक गोष्ट सांगते आहे मी, कंटेंटमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा कंटेंटमध्ये मी आता या व्हिडिओवरती क्लिक करते आहे आणि या व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली दिसत आहे की तुमचा व्हिडिओ परफॉर्मन्स कसा आहे। तर व्ह्यूज, इम्प्रेशन, क्लिक थ्रू रेट, एव्हरेज व्ह्यू ड्युरेशन, हे तुम्हाला सगळं ग्रीन मध्ये दिसत आहे। आणि हे जेव्हा सगळं ग्रीन मध्ये असतं तेव्हा घाबरून जायचं अजिबात कारण नाहीये, कारण की तुमचा हा व्हिडिओ जो आहे छानपैकी काम करत आहे, लोकांपर्यंत जात आहे। तुम्ही बघू शकता की व्ह्यूज जे आहेत त्याचा एरो वरती आहे,
क्लिक थ्रू रेट, थंबनेलचा जो ॲरो आहे तो स्टेबल झालेला आहे 7 पॉईंटमध्ये, तोही खूप छान आहे. म्हणजे 7 पॉईंटचा देखील थंबनेलला पर्सेंटेज मिळणं खूप चांगली गोष्ट आहे. ज्यावेळेस मी पोस्ट केला होता त्यावेळेस 14 वरती होतं. आता 2 दिवस झालेले आहेत त्यामुळे तो खाली आलेला आहे, पण तो अजून अशा खालच्या दिशेने गेलेला नाहीये, तो स्टेबल झालेला आहे. आणि वॉच टाइम देखील वाढत आहे. ड्युरेशन म्हणजे बघण्याचा वेळ देखील जो आहे तो छान आहे, 3 मिनिटांपेक्षा जास्तीचा आहे. म्हणजे व्हिडिओ जो आहे छान प्रकारे परफॉर्मन्स करत आहे. आणि ज्या वेळेस तुमचा थंबनेल छान असतो, थंबनेल अट्रॅक्टिव्ह असतो, त्यावेळेस तुमचा व्हिडिओ जो आहे खूप चांगल्या प्रकारे परफॉर्म करतो. हे मी तुम्हाला खूप पहिल्यापासून सांगत आलेले आहे. त्यामुळे थंबनेलवर नक्की काम करायला सुरुवात करा. थंबनेल असा विषय आहे ना की जो लोकांना तुमच्या चॅनलपर्यंत आकर्षित करतो. तर तुम्हाला समजलं असेलच की या प्रकारे ग्रीन लाईट्स, ग्रीन ॲरोज जर तुमच्या चॅनलवरती यायला सुरुवात झाली असेल तर समजून जायचं की तुमचं चॅनल जे आहे लवकरात लवकर ग्रो होणार आहे, लवकरात लवकर मॉनिटाईज होणार आहे. तर आय होप तुम्हाला समजलं असेल की हे जे ग्रीन ॲरो आहे त्याचं महत्त्व काय आहे आणि हे तुम्हाला तुमच्या व्हिडिओजवरती आणायचं आहे कसंही करून. YT स्टुडिओचा पुरेपूर अभ्यास करा, पुरेपूर उपयोग करा, कारण की सगळं जे सार आहे ते YT स्टुडिओमध्येच आहे. आणि जेव्हा तुम्ही YT स्टुडिओ व्यवस्थित यूज करायला सुरुवात कराल, व्यवस्थित उपयोगात आणायला सुरुवात कराल, तेव्हा तुमचं चॅनल जे आहे आपोआप ग्रो होण्यासाठी सुरुवात होईल. त्यामुळे YT स्टुडिओ ॲप, YT स्टुडिओ ब्राउझर या दोघांचा उपयोग करा. ब्राउझरमध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या तुमचे थंबनेल जे आहे ते थंबनेल आयते मिळत आहेत, आयडियाज आयत्या मिळत आहेत. फक्त तुम्हाला थोडंसं रिसर्च करायचं आहे, काम करायचं आहे आणि तुमचं चॅनल जे आहे लवकरात लवकर ग्रो होईल आणि लगेचच मॉनिटाईज देखील होईल. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा. आणि काही तुमचे अजून प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी नक्कीच देईल. तुम्हाला जर अजून कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओज बघायचे असेल ते देखील कमेंटद्वारे विचारा. मी नक्कीच त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवेल. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.